आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय देशमुख साहेब. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शरद पवार साहेब, आपल्या पक्षाचे नवनिर्वाचित राज्याचे अध्यक्ष माननीय शशिकांतजी शिंदे साहेब, बाकी उपस्थित जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन पाटील, हर्षवर्धन देशमुख, त्याचबरोबर खासदार अमर काळे ज्यांचं आत्ताच आपण भाषण ऐकलं ते आमचे विदर्भाचे नेते डॉक्टर साहेब, बाकी रोहित पवार, आणि त्याचबरोबर मंचावर बसलेले मी आपले सर्व लोक आहेत, मंचावर बसलेले सर्व सन्माननीय आमदार, माजी खासदार, पक्षाचे जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष, त्यांचे सर्व विदर्भातून आलेले सर्व त्यांचे सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व सहकारी मित्रांनो, आज या ठिकाणी राजापूरकर जे आपले ओबीसीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, त्यांनी या मंडल यात्रेचं आयोजन आपल्या पक्षाच्या माध्यमातून केलेलं आहे आणि त्याला हिरवी झेंडी दाखवण्यासाठी आदरणीय शरद पवार साहेब आज नागपूरमध्ये आलेले आहेत. सर्वांनी आपल्या भाषणामध्ये मंडल यात्रेचा उद्देश सांगितला आणि खरी गोष्ट आहे, व्हीपी सिंग साहेबांनी जेव्हा मंडल आयोग देशामध्ये लागू केला त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शरद पवार साहेब होते आणि म्हणून ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, या मंडल आयोगाचा लाभ झाला पाहिजे, यासाठी आदरणीय शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना मंडल आयोगाची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये केली आणि त्याच्यामुळे त्यानिमित्तानं ओबीसी समाजाला त्यानिमित्तानं आरक्षण मिळालं. महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं की या मंडल आयोगाची अंमलबजावणी माननीय शरद पवार साहेबांनी केली आहे. देशातलं पहिलं राज्य त्यानिमित्तानं ठरलं. या मंडल आयोगाला विरोध करण्यासाठी आज जो सत्ताधारी पक्ष आहे त्यांनी कमंडल यात्रा काढली. त्यांचा या मंडल आयोगाला विरोध होता, व्हीपी सिंग साहेबांच्या निर्णयाला विरोध होता, आदरणीय शरद पवार साहेबांनी याची अंमलबजावणी केली त्याला विरोध होता आणि त्याच्या विरुद्ध कमंडल यात्रा काढण्यात आली. या मंडल आयोगामध्ये व्हीपी सिंग साहेबांचं जे दिल्लीमध्ये सरकार होतं ते सरकार सुद्धा त्यानिमित्तानं व्हीपी सिंग साहेब राहिले नाही अशा पद्धतीनं जी सत्याची सत्ताधारी पक्ष त्यांनी या मंडल आयोगाच्या विरोधात काम केलं आणि आज 30 मंडळी यांनी या मंडल आयोगाला विरोध केला, कमंडल यात्रा काढली. आज 30 मंडळी आम्ही ओबीसी समाजाचे करते धरते आहे या पद्धतीनं भाष्य करतायत. अरे महाविकास आघाडीच्या माध्यमातून, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या माध्यमातून जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे याचा आग्रह महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी घेतला. सर्वांनी सांगितलं की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्याविरुद्ध सरकार एक शब्द बोलायला तयार नव्हतं. राहुलजी गांधी आणि बाकी सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकसभेमध्ये भाषणं केलेत, पण जेव्हा सत्ताधारी पक्षाच्या लक्षात आलं की हा पक्ष हा जातीनिहाय जनगणनाच्या बाबतीत आता त्यानिमित्तानं लोकांमध्ये आक्रोश होत आहे आणि त्यावेळेस नाईलाजाने सत्ताधारी पक्षाला जातीनिहाय जनगणनाचा निर्णय घ्यावा लागला आणि तसा जाहीर करावा लागला. आणि आज ते सांगतायत की जातीनिहाय जनगणना आम्ही आणली, आणि मागणी महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाची होती. आदरणीय शरद पवार साहेब आहे, काँग्रेसचे नेते आहेत, या सर्वांची मागणी होती, त्यामुळे हा निर्णय त्या निमित्तानं घ्यावा लागला. आणि म्हणून ही आपली मंडल यात्रा ही संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये जाणार आहे आणि ही जात असतानाच आपल्याला माहित आहे की मधल्या काळामध्ये लोकसभेची निवडणूक झाली, नंतर विधानसभेची निवडणूक झाली. लोकसभेमध्ये एक चित्र, विधानसभेमध्ये एक चित्र. आता विधानसभेमध्ये अशा पद्धतीचं चित्र कसं आलं त्याची चर्चा त्यानिमित्तानं देशात नाही जगात चालू आहे. आपल्याला माहित आहे की 3 दिवसापूर्वी राहुलजी गांधी यांनी आपल्या सर्वांसमोर
कशा पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मताची चोरी झाली याच्या बाबतीत अतिशय अभ्यासपूर्वक असं आपल्याला त्या निमित्तानं प्रेझेंटेशन दिलं आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं ज्या 4-5 गोष्टी अतिशय महत्वाच्या त्यांनी सांगितल्या त्यामध्ये त्यांनी सांगितलं की काही घरामध्ये जे एका खोलीचं घर आहे त्या एका खोलीच्या घरामध्ये 80-80 मतदार 40-40 मतदार खोटे मतदार त्या निमित्तानं अनेक मतदारसंघामध्ये त्याचं नाव टाकण्यात आलं. त्याच्यामुळे या निवडणुकीच्या मध्ये मतदार याद्या होत्या मतदारिक होते आणि त्याच्यामुळे हा विधानसभेमध्ये कशा पद्धतीनं निवडणूक झाली आणि कशा पद्धतीनं निकाल लागले याचं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं राहुल गांधी यांनी आपल्या सर्वांसमोर ठेवलं आणि अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इलेक्शन कमिशनला हाताशी धरून ज्या पद्धतीचा घोटाळा झाला ज्या पद्धतीचं स्कॅम झालं म्हणजे एका शब्दात झालं तर मॅसिव्ह इलेक्ट्रिकल स्कॅम ज्याला म्हणता येईल त्या पद्धतीनं हा विधानसभेमध्ये इलेक्शन कमिशनला हातात धरून घोटाळा झालेला आहे आणि ही गोष्ट आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायची आहे. आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये ज्यांनी निवडणुका लढवल्या त्या ठिकाणी त्यांनी त्या पद्धतीनं त्याचा अभ्यास केला पाहिजे. अनेक आमदार जे त्या आपल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराजय झाला त्यांनी त्याचा अभ्यास करणं चालू केलं आणि अनेक मतदारसंघामध्ये आता मोठे मोठे घोटाळे हळूहळू घोटाळे पुढे येत आहे आणि म्हणून त्यांनी त्या पद्धतीने आपल्या मतदारसंघामध्ये त्याचा अभ्यास करावा आणि हा अभ्यास करत असतानाच आमचे डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी सांगितलं की ही यात्रा आता आपला प्रत्येक जिल्ह्यामध्ये मंडल यात्रा जात असताना त्या जिल्ह्याचे जे प्रश्न आहे त्या प्रश्नासाठी आपल्याला या मंडल आयोगाच्या माध्यमातून तिथे मोठा कार्यक्रम होत असताना त्या जिल्ह्यातील प्रश्नासाठी सुद्धा कलेक्टरला त्या निमित्तानं निवेदन देण्याचं काम आपल्याला त्या निमित्तानं करायचं आहे जेणेकरून हे सरकार समोर जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे आहे विद्यार्थ्यांचे आहे महिलांचे आहे आदिवासी बांधवांचे आहे मागासवर्गीयांचे हे प्रश्न त्या निमित्तानं आपल्याला त्या निमित्तानं सरकारच्या समोर आणले पाहिजे यासाठी आपली सर्वांनी काम करायचं आहे. आपल्याला माहिती आहे आपण मोठ्या प्रमाणात सर्व शेतकरी आहात. आज शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे. अरे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या प्रत्येक जाहीर सभेमध्ये सांगितलं की आमचं सरकार आलं तर आम्ही 7-12 कोरा करू 7-12 कोरा करू 7-12 कोरा करू. अरे आता 9 महिन्याला सरकार आलं ज्यांनी आश्वासन दिलं तेच मुख्यमंत्री झाले पण त्यानिमित्तानं आपलं आश्वासन त्यानिमित्तानं पूर्ण करायला तयार नाही. हा अतिशय महत्वाचा मुद्दा त्यानिमित्तानं इथे आहे. त्याचबरोबर शेतमालाचा भावाचा आहे. जेव्हा आपला कापूस येतो बाजारात जेव्हा आपला सोयाबीन येतं जेव्हा आपला धान येतो त्याला हे सरकार कशा पद्धतीनं आपला शेतीमालाला भाव देते याची सुद्धा आपल्याला कल्पना आहे. तुम्ही आठवा जेव्हा सरकार होतं ज्या उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सरकार होतं त्यावेळेस कापसाला आपण 14,000 रुपये प्रति क्विंटल भाव दिला होता 14,000 रुपये आणि यांचं सरकार आल्यापासून किती भाव मिळतोय 6,500 7,000 सोयाबीनचा भाव 4,000 आला. धानाचा भाव पहा काय आहे. अशा पद्धतीनं शेतमालाला त्या निमित्तानं भाव मिळत नाही. आज त्याचबरोबर रासायनिक खताचा मोठी समस्या आहे. खतं मिळत नाही मिश्र खतं मिळत नाही युरिया मिळत नाही डीएपी मिळत नाही. हा सुद्धा विषय त्या निमित्तानं आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला मांडायचा आहे. आणि त्याचबरोबर एक मोठा विषय आहे तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीटरचा इलेक्ट्रिकल जे मीटर आहे इलेक्ट्रॉनिक लावायचा आग्रह. मी सर्व सहकार्यांना सांगतो की इलेक्ट्रॉनिक मीटर लावायचा आग्रह हे सरकार करते आहे. ज्या ठिकाणी त्याला विरोध होत नाही तिथे इलेक्ट्रॉनिक मीटर लावून राहिले आणि ज्या ठिकाणी विरोध होतो तिथे इलेक्ट्रॉनिक मीटर लावत नाही. त्याच्यामुळे आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये जेव्हा हे इलेक्ट्रॉनिक मीटर लावायला येईल त्याला विरोध करण्याचं काम सुद्धा त्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. त्याचबरोबर आपले जे ग्रामीण भागातील जे श्रावणबाळचे लाभार्थी आहेत संजय निराधारचे लाभार्थी आहेत त्यांना त्या निमित्तानं आज महिन्याचे 6 महिन्याचे त्यांना पैसे मिळत नाही.
अशा प्रकारची संपूर्ण परिस्थिती आहे. अरे जे कॉन्ट्रॅक्टर आहे, मी पाहिला जे इरिगेशनचे कॉन्ट्रॅक्टर आहे, जे पीडब्ल्यूडीचे कॉन्ट्रॅक्टर आहे, जे जिल्हा परिषदेचे कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांचे सुद्धा 90,000 कोटीचे बिल पेंडिंग आहे. 90,000 कोटीचे. आतापर्यंत शेतकरी आत्महत्या करत होते. शेतकऱ्यांनी 2 वर्षामध्ये 6,200 आत्महत्या केल्या आतापर्यंत. 50% विदर्भातील आहे. अजून चालू दे आत्महत्या. आता कॉन्ट्रॅक्टर लोक आत्महत्या करायला लागले. सांगली जिल्ह्यामध्ये एका कॉन्ट्रॅक्टरनी, एका तरुण कॉन्ट्रॅक्टरनी आत्महत्या केली. अशा पद्धतीचे सरकार त्या निमित्तानं ही गोष्ट सुद्धा आपण सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि एक सर्वात महत्वाचा विषय म्हणजे जनसुरक्षाच्या बाबतीत आपण ऐकलं असेल की जनसुरक्षा कायदा, हा जनसुरक्षा कायदा शहरी नक्षलवादाच्या प्रश्न त्या निमित्तानं पुढे येऊन आला. जनसुरक्षा कायदा राज्य शासन आणण्याचा प्रयत्न करत आहे. जो कोणी शासनाच्या विरोधात बोलेल, जो कोणी शासनाच्या विरोधी आवाज उचलेल, त्याच्यावर या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून तो शेतकरी असो, विद्यार्थी असो, महिला असो, त्यांच्यावर कारवाई सुद्धा या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून होऊ शकते. आज जरी सरकार सांगत असलं की आम्ही जनसुरक्षा कायदा हा याचा जो उद्देश आहे तो दुसरा आहे. संपूर्ण जगामध्ये लागू करावा अशा पद्धतीचं एक त्यांनी निर्णय घेतला. आणि त्यांनी आवाहन केलं की जास्तीत जास्त देशांनी हा ईडीचा कायदा त्यांच्या देशामध्ये लागू करा. या ईडीचा कायद्याचा जो उद्देश होता की दहशतवादाच्या विरुद्ध हा कायदा, त्याचबरोबर जो ड्रग माफिया आहे, जे चरस गांजा याच्यातून जो काळा पैसा येतो, हा काळा पैसा त्या निमित्तानं दहशतवादासाठी वापरला गेला नाही पाहिजे. आणि म्हणून दहशतवाद कशा पद्धतीने दूर करता येईल याच्यासाठी ईडीचा कायदा त्यानिमित्तानं अस्तित्वात आला होता. पण या कायद्याचा दुरुपयोग त्यानिमित्तानं आपल्या देशामध्ये होत आहे. आपण पाहिलं या देशामध्ये दहशतवादासाठी ईडीचा कायदा आणला, पण याचा दुरुपयोग त्यानिमित्तानं हे सरकार करत आहे. तशाच पद्धतीचा दुरुपयोग या जनसुरक्षा कायद्याच्या सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मी आपल्याला या प्रसंगी सांगतो. आणि हे सांगत असताना जास्ती वेळ आपल्या घेणार नाही. एक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी इथे यात्रा चालू होते. ईडीच्या बाबतीत विषय निघाला म्हणून एक गोष्ट इथे सांगतो. आता 5-6 दिवसापूर्वी आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे जे चीफ जस्टिस आहे भूषणजी गवई यांनी ईडीच्या बाबतीत काय बोललं असेल. आज सर्वोच्च न्यायालयाचे ते आपले सीजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्याच्या पत्नीच्या केसचं जजमेंट देत असताना, निकाल देत असताना भूषणजी गवई सर्वोच्च न्यायालयाचे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे त्यांनी ईडीच्या बाबतीत बोलताना सांगितलं की ईडीच्या कारवाईच्या ज्या होतात त्या राजकीय हेतूने ईडीच्या कारवाया आपल्या देशामध्ये होऊन राहिल्या आहेत. ईडीचा राजकीय वापर होत आहे असं भूषणजी गवई सांगतात. ईडीचा राजकीय वापर होत आहे. आणि त्याचबरोबर पुढे बोलताना सांगितलं की राजकीय नेत्यांना, राजकीय पक्षांना मतदारसंघामध्ये जाऊन त्यांच्या निवडणुका लढू द्या. ईडी कशाला स्वतःचा उपयोग त्यानिमित्तानं सध्या जे सरकार आहे निवडणुका जिंकायसाठी त्याचा कशाला उपयोग करू देतात. अशा पद्धतीचा आपला म्हणजे ईडीला त्यांनी विचारलं की आपला राजकीय वापर आपण का होऊ देता, अशा प्रकारचं सुद्धा भूषणजी गवई यांनी सांगितलं. आणि याच्या पुढे त्यांनी एक वाक्य सांगितलं की मी महाराष्ट्राचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये ईडीने काय काय केलं हे मला सगळं माहित आहे. आणि म्हणजे महाराष्ट्रामध्ये झालं आता ते सर्व देशामध्ये होऊ देऊ नका, नाही तर मला तुमच्यावर कारवाई करावं लागेल, असा पद्धतीचा सुद्धा भूषणजी गवई यांनी सांगितलं. आणि म्हणून माझा एकच आहे, जनसुरक्षेच्या बाबतीत आज जर हे सरकार उद्देश चांगला सांगत असला तरी ईडीचा जसा दुरुपयोग झाला, ईडीच्या कायद्याचा जसा दुरुपयोग झाला, तसा जनसुरक्षा कायद्याचा सुद्धा दुरुपयोग झाल्याशिवाय राहणार नाही, इतका इथे सांगतो. आणि मोठ्या संख्येने
आपण सर्व या ठिकाणी आलात तर आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानतो. आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. यानंतर ओबीसीचा बुलंद आवाज आमच्या